नमस्कार, आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत। अनंत अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यात 2500 खाद्यपदार्थ, देश विदेशातील सुमारे 1000 लोक सहभागी होणार। प्रत्येक पाहुण्याला आवडीनुसार जेवण, 25 शेफची खास टीम। ब्रेकफास्ट मेन्यूमध्ये 70 पदार्थ। भारतात 13,263 अब्जाधीश, वर्षभरात 60% वाढ। 5 वर्षात संख्या पोहोचेल 20,000च्या घरात, संपत्ती वाढणार 90%। भारताची कूटनीती यशस्वी, चीनला जोरदार झटका। मालदीवमध्ये राहणार भारताची विमाने आणि हेलिकॉप्टर। चीनच्या दबावात येऊन मालदीवकडून भारतीय सैन्य विमाने हेलिकॉप्टर माघारी बोलावण्याची मागणी करत होता। मालदीव सरकारच्या मागणीनंतर भारताकडून कूटनीतीचा वापर सुरू झाला, त्याला अखेर भारताला यश आलेले आहे। बीडमधून पंकजा, अमरावतीत नवनीत राणांच्या हाती कमळ। दोघींच्या उमेदवारीबद्दल भाजप अंतर्गत खलबते, दुरावा कमी झाल्याचा फायदा। गुजरात किनाऱ्यावर 2000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त। पोरबंदर जवळ सर्वात मोठी सागरी कारवाई। इराणी जहाजातून 3300 किलो वजनाचे अंमली पदार्थ घेतले ताब्यात। तस्करीचे जाळे उद्ध्वस्त। अटक केलेले इराण आणि पाकिस्तानचे नागरिक। 2029 मध्ये एकत्रित निवडणुकांची शक्यता, विधी आयोगाची माहिती। घटना दुरुस्तीची शिफारस करणार, विधानसभा कार्यकाळ 3 ते 6 महिन्यांनी कमी करणार। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची, शालेय शिक्षण विभाग। दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता होणार रद्द। शक्तिवर्धक गोळ्या आणि गाढवांचा संबंध काय? दरवर्षी 60 लाख गाढवांचा बळी। शक्तिवर्धक गोळ्या बनवण्यासाठी दरवर्षी लाखो गाढवांचा बळी दिला जात असल्याचा दावा काही परदेशातील NGO आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला आहे। केंद्रात महाराष्ट्राचे कृषी मंत्री होतो तेव्हा शेतकऱ्यांची लूट। पंतप्रधान मोदी यांचा शरद पवारांवर नाव न घेता घणाघात। युद्धामुळे 5,76,000 लोक भूकबळीच्या उंबरठ्यावर। ट्रकवर गोळीबार अन लूट, संयुक्त राष्ट्रातील घटना। अखेर कळंब-वर्धा रेल्वे सुसाट, खासदारांनी केला प्रवास। देवळीत झाले स्वागत। 2 दिवस धावणार रेल्वेगाडी, 440 किलोमीटर प्रतिवेगाने धावणार ट्रेन। अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।